गीतांजली रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आज मी चकली बनवत आहे। चकलीचं तुम्हाला चकली कशी बनवते ते दाखवणार आहे। मी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे। मी गहू, तांदूळ, डाळ, चण्याची डाळ, मुगाची थोडीशी डाळ, उडदाची डाळ आणि थोडीशी काळी मिरी, थोडेसे जिरं असं सगळं भाजून चक्कीवरती दळून आणलेलं आहे। आता मी तिथे चाळून घेतलेलं आहे, कारण चाळून घेतलं की जरा थोडे थोडे कण येतात ना, मग ते साईडला होतं, म्हणून चाळून पीठ चांगलं चाळून घेतलं आहे। आणि आता मी त्याच्यात साहित्य टाकत आहे। मीठ टाकत आहे, लाल तिखट, तिखट जरा जास्तच टाकते म्हणजे चकली तिखट तिखट लागेल। थोडीशी किंचित हळद, हे सफेद तीळ, ओवा घेतलाय, ओवा घेतलाय, घेते थोडंसं। आता मी पीठ मळून घेते, त्याच्यात हे टाकते, गरम तेल केलेलं आहे। गरम तेल चांगलं कडकडवून घेतलेलं आहे गरम तेल। आता ते मी हळूहळू ह्याच्यात ओतते। तेल गरम करून ओतून घेतलेलं आहे। आता मी सगळं पीठ मिक्स करते। तेल गरम आहे, जरा सांभाळून करा। सगळं मिक्स करून घेते मी। मग थोडं हलकं गरम पाणी केलंय, त्याच्याने मळून घ्यायचं। आता मी गरम पाणी ओतत आहे। गरम पाणी ओतून गरम पाण्याने मळून घेते। एकदम पण गरम नाही आहे, हलकं गरम केलं आहे। एकदम कडून नाही घ्यायचं पाणी, हलकं गरम करून घ्यायचं आणि मळायचं। आता मी मळून घेते, मग दाखवते। पीठ असं मळून ठेवलं आहे, पीठ असं मळून ठेवलं मी, एवढं घट्ट मळलं आहे। आणि हा रुमाल झाकून ठेवलेला। आता हा रुमाल काढते जरा, म्हणजे थोडं कसं ताजं राहील, व्यवस्थित राहील, पीठ सुकणार नाही पीठ। म्हणजे आता हे भांड्यात भरायचं। असं मी आता भांड्यात भरते। आता मम्मी भांड्यात भरते, मावेल तेवढं
मावेल तेवढं भांड्यात भरायचं. आता आपण पेपरावर चकल्या पाडूया. चला बघूया आता. हे बघा कशी गोल चकली आली आहे. वाह किती मस्त आली आहे. दुसरी बघूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आता मी त्याच्यात चकली टाकते. चकल्या टाकू. हे बघा चकल्या. आता सेकंड वाली येणार. हे बघा हे तुम्ही बघू शकता. गरम गरम चकली भाजत आहे. चकली होत आहे तेवढं आपण भेटूया. हे बघा मी आता हे असे पलटी करते. आताच घातले ना, घातले जरा शेकवले आणि आता हे असे पलटी करते. ह्याच्या बुडबुड्या कमी झाल्या की मग काढायच्या. तोपर्यंत हे आता हे आतून शिजणार. हे बघा आता बुडबुडे कमी झालेले आहेत. आता मी चकल्या काढते. बुडबुडे कमी झाले की आतून चकली व्यवस्थित झालेली आहे. तर मी काढते. गॅस बघा मीडियम ठेवलेला आहे. जास्त फास्ट पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, मीडियम आहे. आता मी दुसरे घालते. तरी तुम्ही बघू शकता आता चकल्या सगळ्या झाल्या आहेत. आता मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. हे बघा चकल्या झालेल्या आहेत. आता तुम्हाला चकलीची एक सुंदर चकल्या झालेल्या आहेत. खुसखुशीत झाल्या आहेत. झालेल्या आहेत. हे बघा गोऱ्या पण झालेल्या आहेत. हे तुम्हाला मी हे करून दाखवते. हे बघा खुसखुशीत आवाज आलाय तुम्हाला. खाऊन दाखव. आला आवाज. तुम्हीही करा. माझ्या चकलीची रेसिपी आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि
तुम्ही करून बघा. थँक्यू. थँक यू फॉर वॉचिंग.